25-30 लाख रुपयाची त्याच्यामध्ये आता काय काम चालू आहे का? आता फक्त तळमध्याचं आणि वरच्या मध्ये काम झालेलं आहे. आपले इंटिरियरचं काम अजून मी काय म्हणतो, आता जे इतिवृत्तला मंजुरी द्यायची आहे ते काम झालेलं नाहीये. झालेलं नाही ना. त्याच्यामध्ये झालेलं जरी नसलं, इतिवृत्त मंजूर नसेल, पण थोडंफार काम त्या ठिकाणी चालू आहे का? पहिल्या टप्प्याचे काम आहेत ना, ती चालू आहे. याला इतिवृत्तला मंजूर निविदा प्रक्रिया होऊन त्याचं बिल रेकॉर्डिंग पण झालं असेल थोडंफार. नाही अजून नाही झाला असेल, म्हणजे त्याला वर्गवाटच दिली गेली ना. हो, वर्गवाट. आता जो चौथा टप्पा काम आहे उर्वरित तुमचं सुशोभीकरण काय असेल इंटरमिडिएट, त्याच्यात थोडंफार तरी काम चालू आहे का? नाही काहीच नाही. ठीक आहे. नंबर 2 चं काम सांगा. अरुण आईस्क्रीम शेजारी रस्त्याला प्युअर ब्लॉक बसवले. अरुण, तर त्या रस्त्याची काय आहे? ते सर परिस्थिती खराब होती, आपल्याला पण माहिती आहे. त्यात जे थोडं काम झालं होतं ते झालेलं आहे, पण पुढचं जे काम आहे ते नाही. किती टक्के काम झालंय? अजून एक 30-40% झालेलं आणि किती टक्के उर्वरित काम आहे? अजून 60-70% मग त्यावेळी मी असेल, शेटे सर तिथले नगरसेवक असतील, तिथल्या नागरिकांनी ज्यावेळी आमच्याकडे विषय मांडतात की तो रस्ता चालण्यालगत हे नाही झाली, ना दुरुस्त आहे, पण त्यावेळी हे जे काम काढलं ते 58-2 मध्ये का नाही काढलं आपत्कालीन विषयामध्ये? नाही सर. या वर्षी एवढी मोठी अतिवृष्टी झाली, संपूर्ण शहरातले रस्ते नादुरुस्त झाले, संपूर्ण शहरामधल्या रस्त्यावरच्या विषयावरती सोशल मीडियावरती भरपूर बातम्या होत्या. हे सगळं आपल्याला माहिती आहे. अशा सूचना सन्माननीय पालकमंत्री सर्व सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या होत्या. मग जर अशा आपत्कालीनच्या विषयामधला ज्यावेळी तो रोड आपण करतोय, तो 58-2 मध्ये का नाही घेतला गेला आणि त्याची निविदा प्रक्रिया का राबवली गेली नाही? आचारसंहिता लागण्यापूर्वी हे काम परिपूर्ण झालं होतं 40% की 50%, पण त्या प्रशासक कालावधीमध्ये त्या कामाची निविदा काढून वर्क ऑर्डर का देण्यात आली नाही? 10 तारखेला निविदा होती 4 तारखेला 8 तारखेला. मी म्हटलं 4 तारखेला नाही, 10 तारखेला. याच्याबद्दल आपली चर्चा झाली. हे काम अद्याप झालेलं नाहीये, त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे हे काम जे आहे ज्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे ते फक्त मंजुरीसाठी पुढे होतं. याच्यामध्ये ना काम झालेलं आहे, ना निविदा प्रक्रिया झालेली आहे, ना काही झालेलं आहे. हा विषय फक्त मंजुरीसाठी होता पहिला. जो दुसरा विषय रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील अरुण आईस्क्रीम शेजारी रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसविण्याबाबत, ह्या रस्त्यामध्ये निविदा प्रक्रिया झाली आहे 29/10/2025 ला. 10/11/2025 ला त्याचा वाणिज्य लोखंडा ओपन करायची तारीख होती. तत्पूर्वी 4 तारखेला आचारसंहिता लागली. ह्यामुळे जेव्हा नगरपालिकेची बॉडी अस्तित्वात आली, ऑब्विसली तो मंजुरीला बॉडी पुढे आला. जर कधी याच्यामध्ये असं काही तथ्य असेल की काम पूर्वी झालेलं आहे आणि आता निविदा प्रक्रियेला आली, तर सदर काम होल्डबॅक ठेवू. त्याच्यात कोणतेही पेमेंट होणार नाही, त्याच्यात कोणत्याही प्रकारची बिलादायकी होणार नाही. जे काही असेल ते जर कधी काम रितसर असेल, रितसर मार्गाने झालेलं असेल तरच ते पुढे सविस्तर खुल्याचं सगळं आपल्या समोर येईल. त्याच्यावर आपण उचित निर्णय घ्यावा. काम क्रमांक 3 आहे. रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालयासमोरील परिसराचे सुशोभीकरण व अंतर्गत कामे करणे. या कामामध्ये 2 टप्प्यात हे काम होतं. पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही कामं होती जी निविदा प्रक्रियेला आपल्या समोर आलेली होती. यातही जर कधी न झालेली कामं निविदा प्रक्रियेला असतील तर त्याच्यामध्ये कोणतं गैर नाही. जी वर्कफ्लोने आलेली होती तीच होती. पण आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढच्या जीपी मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही ते रेफर बॅक करून घेतो. त्याचा सुस्पष्ट अहवाल आपल्याला देतो. जी नियमाची टिप्पणी असेल ती आपल्यापुढे सादर करतो. त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्माननीय बॉडीने घ्यावा.